हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि याचा 21वा हप्ता म्हणजेच मार्च महिन्याचा हप्ता, तेलही गेलं तुपही गेलं. म्हणजेच मार्चही महिना संपला आणि एप्रिलही महिना संपला, तरीही 2 महिन्याचे पैसे आपल्याला अजूनही भेटलेले नाही आहे. तर आज महाराष्ट्र दिनानिमित्त वितरण होणार का? लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पैसे जमा होणार का? सोबतच हे सरकार लाडकी बहीण योजनेकडे का बरं दुर्लक्ष करत आहे? सरकारकडे पैसा संपलेला आहे का? पण बाकीच्या योजनांचा जो लाभ आहे, वितरण आहे, त्या महिन्याचा लाभ त्या महिन्यामध्ये मिळतो. मग लाडक्या बहिणींकडे दुर्लक्ष का? हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. काल एक युट्यूबर्स आहेत, त्यांनी सुद्धा अशा पद्धतीची आपण मागणी केली होती की तुम्ही सुद्धा हा मुद्दा उचलून धरा. त्यांनी सुद्धा उचलून धरलेला आहे. मी त्यांना धन्यवाद म्हणतो. कोटी कोटी धन्यवाद की त्यांनी लाडक्या बहिणींचा जो मुद्दा आहे उचलून धरला आणि आता या चळवळीला एक मोठं योगदान मिळालेलं आहे. तर लाडक्या बहिणींनो, समजून घेऊयात काय झालं आणि काय नाही. तर बघा, कालची तारीख होती लाडक्या बहिणींनो 30 एप्रिल, पण कालही जी आर आलेला नाहीये. म्हणजेच काय, मार्चही गेला आणि एप्रिल सुद्धा गेला, तरीही लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले नाहीत. तरीही लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले नाहीत. मग आता 2 महिने पेंडिंग गेले आणि लागलाय, आजची तारीख आहे 1. आज तर सुट्टी आहे. आज तर का असेल लाडक्या बहिणींनो, सुट्टी आहे. मला नाही वाटत की कोणताही जी-आर येणार आहे. मला वाटत नाही जी-आर येणार आहे. भलेही अनेक युट्यूबर्स सांगत आहेत की महाराष्ट्र दिनानिमित्त 2 महिन्याचे पैसे एकत्र जमा होणार म्हणजे ₹3000 भेटणार. आज सुट्टी आहे. जर विदाऊट ज्या दिवशी सुट्टी नाही आहे, त्याच दिवशी सरकार जी-आर काढू शकत नाही. त्याच दिवशी पैसे वितरण करू शकत नाही, तर खरंच तुम्हाला वाटतं का आज वितरण होईल? तर आजही वितरण होणार नाही, उद्यालाही होणार नाही आणि 3 तारखेला सुद्धा होणार नाही. म्हणजे वितरण जे आहे, तर मार्च जे वितरण आहे लाडक्या बहिणींनो, ते आपल्याला 4 ते 8 या तारखांमध्ये होऊ शकतं. त्यामध्येच अजून एक धक्कादायक बातमी आपल्या समोर आलेली आहे. धक्कादायक माहिती आणि एक आनंदाची बातमी सुद्धा ती तुम्हाला शेवटीला सांगतो. पण बघा लाडक्या बहिणींनो, की एम-पी या राज्यामध्ये त्यांना वचन देण्यात आलं होतं, की तुमचे पैसे आम्ही हळू वाढवू. तर तिथे त्यांचे जे वचनं आहेत, ते प्रॉमिस ते फुलफिल होताना दिसताय. आणि आपल्या महाराष्ट्राचं जे सरकार आहे, ढोंगी, नालायक, बदमाश जे सरकार आहे, मतलबी सरकार आहे, यांनी आपल्याला वचन दिलं होतं, की योग्य वेळ आली तेव्हा ₹2100 देऊ. पण आता तर आपले लाले पडले आहे ₹1500 सरकारचे. तर आता ₹1500 देत नाही आहे. तुम्ही विचार करा, हे 2100 कधी देणार? लाडक्या बहिणींनो, तुमच्या प्रतिक्रिया आहे ना, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला काय वाटतं? कारण हे जे सरकार आहे एकदम नालायक आहे, बोगस आहे, ढोंगी आहे, मतलबी आहे, की त्यांनी लाडक्या बहिणींचा फक्त आणि फक्त वापर केलेला आहे. आणि वापर झाल्यानंतर लाडक्या बहिणी कोण आणि आमच्या बहिणी कोण यामधला फरक त्यांनी समजून सांगितलेला आहे. तर म्हणून लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काय वाटतं, आता सरकारने 2 महिन्याचे पैसे आज आपल्याला वितरित करावे का? की फक्त एकाच महिन्याचे पैसे द्यावे? आणि जशा पद्धतीने या योजनेला सरकार टाळत आहे, जशा पद्धतीने हे हप्ते पेंडिंग पडत आहे, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमच्या प्रतिक्रिया येणं गरजेचं आहे. कारण आता आपल्या चळवळीला वळण येणार आहे. कारण महाराष्ट्रामध्ये जे युट्यूबर्स आहेत, हे आता आपल्या जी आपण मागणी केली होती सगळ्या युट्यूबर्सला, की बाबा हा मुद्दा उचलून धरा, त्यांनी मुद्दा उचलून धरलेला आहे. आणि जे पेंडिंग लाभ आहे, ते तुम्हाला माहित आहे, पेंडिंग लाभ कधीच तुम्हाला मिळणार नाही. मला तरी असं वाटतं, की आता सरकार मार्चचाही हप्ता आपल्याला देणार नाही आणि सोबत मेचाही हप्ता देणार नाही. सॉरी, एप्रिलचा हप्ता देणार नाही. तुम्हाला म्हणतील मे महिन्यामध्ये मेचा लाभ देतो, तुम्हाला मार्च, एप्रिल गेले तर गेले. पण असं होता कामा नये. मार्च महिन्याचा लाभ आपल्याला भेटायला पाहिजे आणि एप्रिलचाही भेटायला पाहिजे. कारण असंख्य लाडक्या बहिणी अशा आहेत, त्यांनी बचत गटांमधून पैसे उचललेले आहेत. तर ते आपल्या लाडकी बहीण योजनेमधून ते बचत गटाचे पैसे भरतात. अनेकांनी छोटे-मोठे व्यवसाय सुरू केलेले आहेत. अनेक महिलांनी आपले जे मुलं आहे, पती आहे, यांचं आरोग्य, शिक्षण सुद्धा सांभाळलेलं आहे. तर या योजनेसाठी म्हणजे मला तर असं वाटतं, की ही योजना भारतातली सर्वात महत्त्वाची योजना आहे. मग या योजनेकडे सरकार असं दुर्लक्ष का करत आहे, हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्येच लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजना बंद होणार अशी धक्कादायक बातमी हसन मुश्रीफ यांनी थेटच सांगितलेलं आहे. आर्थिक अडचणी म्हणजेच काय, की हे जे सरकार आहे आर्थिक अडचणींना सामोरं जात आहे. पण बाकीच्या योजना का सुरू आहेत मग? ज्या योजनेमधून तितका फायदा होत नाही, त्या योजना का चालू आहे? ही लाडकी बहीण योजनाच का बंद होणार आहे? महायुतीची लाडकी बहीण ई-के-वाय-सी मुदत संपली असली तरी मंत्री हसन मुश्रीफ यांनी योजना बंद नसल्याची ग्वाही दिली आहे. आर्थिक अडचण असूनही ही योजना सुरूच राहील असे त्यांनी स्पष्ट केले.
त्यामुळे कोट्यवधींना दिलासा मिळालेला आहे. बघा इथे समजून घेऊयात. आजची न्यूज आहे. मानसी मांडे मॅमनी 1 मे 2026 सकाळी 8:04 न्यूज आहे. बघा, महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत सतत काही ना काही चर्चा सुरूच असते. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याचे ₹1500 मिळतात. मात्र योजनेतील गैरप्रकार उघडकीस आल्यावर ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली होती. त्याची मुदत काल 30 एप्रिल रोजी संपली. आता योजनेसंदर्भात माहितीच्या मंत्र्यांनीच एक मोठं विधान केलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित गट पवार पक्षाचे नेते मंत्री हसन शेख यांनी लाडकी म्हणजे मोठे विधान केलं आहे. ही योजना बंद होणार अशा वावड्या अधूनमधून उठत असतात. मात्र त्यावर खुद्द महायुतीची मंत्र्यांनीच वक्तव्य केलेलं आहे. बघा, भलेही हे काहीही वक्तव्य करत असेल की योजना बंद होणार नाही, मग हे 2 महिने पेंडिंग का? हे 2 महिने पेंडिंग का? याचं उत्तर कोणी देत आहे का? जसं अजितदादा पवार होते तेव्हा ते काही असं इश्यू आला तर सगळेच मुद्दा लवकर सांगायचे की बाबा हा लाभ या कालावधीमध्ये होईल. त्यांनी त्या चेकवर सुद्धा साइन केले ते सुद्धा सांगायचे. पण आता अशा पद्धतीची आपल्याला कुठेच दिसत नाहीये. कारण हे सरकार एकदम बोगस आहे. नंदुरबार येथे बोलताना असं ज्यांनी म्हणले लाडकी बहीण भाष्य की लाडकी बहीण योजनेमुळे कुठल्याही विभागाच्या कर्मचाऱ्यांचे पगार मिळत नाही असे कुठेही निर्देशात आलेलं नाही आणि असं झालेलं आहे. मुंबईच्या हायकोर्टनी जर बघितलं असेल तर जजमेंट दिलेलं आहे. लाडकी बहीण योजनेमुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. मात्र लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, ती चालू राहणार. महाराष्ट्रातील प्रगतीशील राज्य आहे. योजनेमुळे विकास कामांना निधी मिळत आहे असे म्हणत मुश्रीफ यांनी लाडकी बहीण योजना सुरू राहील असे स्पष्ट केलेले आहे. म्हणजे योजना सुरू आहे तर मग 2 महिने पेंडिंग मध्ये का? आमचा लाडक्या बहिणींना 2 महिन्यापासून का बरं लाभ दिला नाही हे नक्की तुम्ही सांगावं. बरोबर? आदितीताई तटकरे तुम्ही एक महिला आहेत ना. महिला जर महिलांच्या समस्या समजून घेत नसेल, तर मग या महाराष्ट्रातील बहिणींनी कुणाकडे जायचं? आम्ही भाऊ फक्त YouTubeवर व्हिडिओ बनवतो आणि त्यांचा महिलांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. पण तुम्ही एक तर महिला आहे आणि महिलांची बाजू समजून घेत नाही, आता तुम्ही कोण घेणार आहे? लाडकी बहीण योजनेचा सर्वात मोठा फायदा झाला. महायुती सरकारला महिलांनी जोरदार मतदार पुन्हा सत्तेत आणलं. जशा या बहिणी महायुती सरकारला सत्तेत आणू शकतात, या बहिणी महायुती सरकारला घरी सुद्धा बसवू शकतात. हे सुद्धा त्रिकालबाधी सत्य आहे. काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. हे सुद्धा सरकारने लक्षात घ्यावं. मध्यंतरी अशी चर्चा रंगली होती की लाडकी बहीण योजना बंद होते. मात्र असं होणार नसून ती योजना सुरूच असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. पण एक सरकारकडून 2100 ही देणार आहे मानधन हे सुद्धा स्पष्ट करण्यात आलं होतं. 2100 सोडा आता 1500च भेटत नाही. 2-2 महिने पेंडिंगवर जात आहे. या योजनेत अनेक गैरप्रकारही झाले आहे. मात्र अपात्र लाडक्या असं लाडक्यावर 21 कोटींची करण्यात आल्याची माहिती नुकतीच समोर आली. काहीच आलेलं नाही. फक्त ही चर्चा आहे. निकषात न बसणाऱ्या महिलांकडून वसुली करण्याचे काम सरकारकडून करण्यात आले. राज्यातील 12,915 लाभार्थी अपात्र आढळून त्यापैकी 6,457 महिलांकडून आतापर्यंत 21 कोटी करण्यात आलेली आहे. म्हणजे वसुली करण्यात आली आहे. काहीच नाही आहे. फक्त चर्चा आहे. बाकी काही नाही आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींनो एक अत्यंत महत्त्वाची खुशखबर सुद्धा आहे, की बाबा ई-केवायसीला जी मुदतवाढ झालेली होती त्याचा कालावधी संपला आणि ज्या बहिणींची ई-केवायसी आता संपली आहे, त्यांना सुद्धा आता लाभ भेटू शकतो. म्हणजे एडिट करणं संपलेलं त्यांना. म्हणजे नवीन ई-केवायसी सरकारने अजूनही चालू केलेली नाही. आता माझा लाडक्या बहिणींनो तुम्हा सर्वांना एक प्रश्न आहे, की तुम्ही खरंच आतुरतेने वाट बघत आहेत का? आणि ज्या पद्धतीने सरकार आपल्याशी वागत आहे, की मार्च महिन्याचा निधी आपल्याला दिला नाही, एप्रिलचाही निधी दिला नाही. आज 1 मे आहे. तर या मे महिन्यामध्ये आपल्याला दोन्ही हप्त्याचे पैसे एकत्रित मिळावे का 3,000? तुम्हाला काय वाटतं? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. महाराष्ट्र दिनाच्या तुम्हा सर्वांना अंतःकरणातून हार्दिक शुभेच्छा. आपला महाराष्ट्र हा संपन्न आहे, प्रगतिशील आहे, विश्वसनीय आहे. पण त्या राज्यामध्ये लाडक्या बहिणींसाठीच म्हणजे महिलांची स्थिती अशा पद्धतीने डावलून टाकली जात आहे. या योजनेला बंद करण्याचा प्रयत्न किंवा या योजनेला दूर करण्याचा प्रयत्न, हप्ते पेंडिंग करण्याचा प्रयत्न जो सरकारने केलेला आहे, याला कुठेतरी थांबवायला पाहिजे का? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. एप्रिलचा महिना संपला, मे चालू झालाय. महाराष्ट्र दिनानिमित्त सरकारकडून एखादी स्टेटमेंट तरी यायला पाहिजे. Facebookला काहीतरी सांगायला पाहिजे, की बाबा असं होणार, असं आम्ही पैसे देणार काहीतरी. चला लाडक्या बहिणींनो, तुमच्या प्रतिक्रिया काय नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.